आम्ही आम्हाला खाल्लेली माणसं दुपारचं ऊन पडलंय आणि उन्हात आपण डांबरीवर बसलाव. कशासाठी बसलाव? लाईट नाही म्हणून. देशाला 75 वर्ष झाली स्वतंत्र होऊन. आज सुद्धा आपल्याला संघर्ष कशासाठी करावा लागतोय? आमच्या शेतातल्या पिकाला पाणी द्या म्हणून लाईट द्या, त्या पाण्यासाठी. आणि पिकलेला खाऊ कोणाला घालायचंय? ह्यांनाच खाऊ घालायचंय ज्यांना लाईट मागताव त्यांना. तरी सुद्धा जर आपल्याला फक्त लाईट मिळत नसेल तर आता इथून पुढच्या काळात असा निषेध करायचा नाही. डायरेक्ट पायातली चप्पल हातात घ्यायची निषेध करायचा. त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नुसती उत्तर कागद घोड ह्याच्याशिवाय दुसरा कुठला खेळ राहिला नाही. कुठवर सहन करायचं? कशासाठी आंदोलन करायची? मला तर वाटतं पिंपरीला दर वर्ष आंदोलन असते, दर वर्ष असते. मी आज 3-4 वर्ष झालं शिंदरीचं आंदोलन असेल, भोंज्याचं असेल, पिंपरीचं असेल, खांडवीचं असेल, इथंच रस्ता रोको आहे. आणि रस्ता रोको केल्याशिवाय कामच होत नाही. त्यातली बी नाना 4 जर आपण कामं सांगितली, त्यातली आपण 4 कामं सांगितली तर एखादंच होतंय. आणि बाकीच्याला नुसतं सांगितलं जातं की महिन्यानं बघू, 15 दिवसानं बघू, आठवड्यानं बघू. अरे काय आम्ही मागतो तुम्हाला? लाईट. त्याचं बी लाईट बिल आमच्याकडे इतके दिवस घेतलं होतं. आता कुठं सरकार निर्णय घेतलाय माफीचा? ती बी अजून माफ करते का पुढच्या वर्षी बिल पाठवून देते ती माहित नाही आपल्याला. म्हणजे अशी परिस्थिती सगळी असताना जर आम्हाला संघर्षच करायचा जर आमच्या वाटेला येत असला तर ह्याच्या पुढचा संघर्ष हा बाजाला तर शांततेने करायचा मी या मताचा आहे. आपल्याला जर असं त्या ठिकाणी मारलं जात असेल तर त्या ह्या व्यवस्थेला जाब सुद्धा त्याच पद्धतीने विचारणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. कारण लाईट ही घेतल्यानंतर आपल्याला तिथे काय शेतामध्ये फॅन लावून एसी लावून झोपायचंय का? अरे रात्रीचा आम्हाला दार करायची ती. ऊन ताण बघायचं नाही, लेकरा बाळाला काय बघायचं नाही. त्या ठिकाणी आम्हाला शेतामध्ये जाऊन पिकाला पाणी द्यायचंय, ती पिकवायचं आणि तुमच्यासारख्याला पुणे मुंबईतल्याला एसीतल्याला फॅन खाली बसलेला जगवायचं. ह्याच्यासाठी आम्ही लाईट मागतो. पण तरी पण जर या व्यवस्थेला त्या ठिकाणी घाम फुटत नसेल, नुसती आश्वासनं दिली जात असतली तर इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन ही त्याच पद्धतीने करायचं ज्या पद्धतीने ह्यांना जे भाषेत समजतं त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल. मी या मतावर आलोय बघा. कारण बास झाला आता ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या, ह्यांचं ऐकून घ्यायचं, ह्यांनीच कारणं सांगायची. अरे किती दिवस करायचं आपण सगळ्यांनी? इथून पुढच्या काळामध्ये हा आपल्याला संघर्ष अतिशय ताकदीने करायचा आहे. आम्हाला काम आहेत साहेब, आम्ही काय रिकामं न बसलेलं इथं. सगळ्याला प्रत्येकाला आपल्या घरचं काम आहे, शेतातलं काम आहे. आमची बी लेकरं बाळ परीक्षा देते, ती सगळ्या अडचणी आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही फक्त वेळ काढूपणा करत असला तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही ती खपवून घेणार नाही. म्हणून आपण सगळ्या शेतकऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये हा संघर्ष तीव्र करायचा आहे. हा संघर्ष आपल्याला न्याय मिळेपर्यंत चालू ठेवायचा आहे. एवढीच गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवू आणि आपली जी एकजूट आहे हे कायम ठेवू. लक्षात ठेवा, आपला हा गोरगरिबांचा लढा आहे, कष्टकऱ्यांचा लढा आहे, शेतकऱ्यांचा लढा आहे. ह्या लढ्यामध्ये वरून कोणतरी येईल आणि आपलं चांगलं करलं असं काय शक्यता नाही. त्याच्यामुळं ही संघर्ष आपल्याला जे एकजुटीने करायचा, आपल्याला जे करायचं आहे आणि आपल्याला जे काय आपल्या अडचणी आहेत त्या सोडवून घ्यायच्यात आणि न्याय आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज राहू, एका ताकदीनं सगळेजण एकत्र ही रस्त्यावरची लढाई अधिक तीव्रतेनं रस्त्यावर उतरून करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि आता साहेब आले त्यांचं काहीतरी म्हणणं आहे ती सुद्धा ते सांगणार जात आपल्याला, तर ती सगळेजण मिळून सांगतील. तर पूर्वी सगळे लक्ष द्या, आपला लढा हा तुमच्यासाठीच आहे. इथं काय कोणी एकट्या व्यक्तीसाठी चाललेलं नाही, सगळ्यासाठी आहे, गोरगरिबांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे ही लढाई. त्याच्यामुळे या लढ्याकडे आपण ताकदीने जसं उतरलो तशीच आपल्या न्याय मागण्या ह्या पदार्थ पाडून घेण्यासाठी सुद्धा आपण इथून पुढचा लढा चालू ठेवू. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा